आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। बेस्टचा भाडेवाढीसाठी आग्रह, स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। बेस्टवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या सूचना। आजपासून पश्चिम रेल्वेवर 35 तासांचा मेगा ब्लॉक। कांदिवली बोरिवली दरम्यान गर्डर बसवण्यासाठी आज दुपारपासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक। 160हून अधिक लोकल फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ठाणे दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत हार्बर मार्गावर, सीएसएमटी चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरही सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:40 पर्यंत ब्लॉक असणार। ठाण्यातील घोडबंदर मार्गावर आजपासून 100 तासांचा ब्लॉक। गायमुख घाटाच्या कामासाठी रात्री 1 ते मंगळवारी रात्री 1 पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार। भिवंडी मार्गे वाहतूक वळवणार। अंधेरीचा गोखले पूल लवकरच सुरू होणार। पुलाचं बांधकाम 100% पूर्ण। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता। गिरणी कामगारांना मुंबईतच घरं, जागांचा शोध घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। गिरणी कामगार आणि गिरणी कामगार संघटनांकडून मुंबई बाहेरील घरांना विरोध। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणात परदेशात गेलेल्या 45 कोटींबाबत ईडीकडून चौकशी सुरू। मुंबई आणि गुजरातमधील 7 ठिकाणी छापे। नवी मुंबई पालिकेच्या गट क व गट ड पदाच्या भरतीसाठी 57,000 जणांची नोंदणी। 11 मे पर्यंत अंतिम मुदत, तर 17,743 जणांचं ऑनलाईन नोंदणी शुल्क जमा। 10वी-12वी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा तर दुसऱ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर होणार।